भारतात सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे इथेनॉल. एकीकडे सरकार सांगतंय की E20 पेट्रोल सुरक्षित आहे, तर दुसरीकडे लोक इंजिन खराब होण्याच्या तक्रारी करतायत. त्यातच सरकारने आता नवीन FAQ जारी केलेत आणि त्यामध्ये E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं मायलेज कमी होत असल्याची गोष्ट मान्य केली आहे. ते सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे कंपन्या देखील इथेनॉल फ्युअलला सपोर्ट करणाऱ्या गाड्या तयार करत आहेत. हिरोने काही दिवसांपूर्वी E85 पर्यंतच्या पेट्रोलवर चालतील अशा 2 गाड्या लॉन्च केल्या होत्या. यामाहाने देखील आता अशाच प्रकारची नवीन बाईक लॉन्च केली आहे आणि ही काही साधीसुधी नाही, तर चक्क यामाहाची सगळ्यात फेमस स्पोर्ट बाईक FZ आहे. यामाहा FZ ब्लू फ्लेक्स असं या नवीन गाडीचं नाव आहे आणि नावात दिल्याप्रमाणेच यामध्ये फ्लेक्स फ्युअल इंजिन दिलंय. हे नेमकं काय आहे, ही गाडी कशी स्पेशल आहे, मायलेज किती असेल, किंमत किती असणार, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी समजून घेऊया की हे फ्लेक्स फ्युअल टेक्नॉलॉजी काय आहे. भारत सरकारने E20 पेट्रोल हे सगळीकडे अनिवार्य केले. यामध्ये 20% इथेनॉल असतं आणि बाकी पेट्रोल. आता जुन्या गाड्यांचे जे इंजिन्स आहेत ते फक्त पेट्रोलसाठी म्हणून किंवा फक्त पेट्रोलचा विचार करून तयार केलेले आहेत. त्यामुळे त्यात हे इथेनॉलचं ब्लेंडिंग असणारं पेट्रोल टाकलं तर ते इंजिन खराब होण्याचा धोका असतो. फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेलं इंजिन हे मुळातच इथेनॉलचा विचार करून बनवलेलं असतं. त्यामुळे मग त्यात E20 पासून E85 पर्यंत कोणतंही पेट्रोल चालतं. म्हणजे तुमच्या पेट्रोलमध्ये निम्म्यापेक्षा जास्त इथेनॉल असलं तरीही ते इंजिन खराब होत नाही. भारतात अशा आतापर्यंत 3च गाड्या होत्या. त्यामध्ये हिरोच्या 2 दुचाकी, स्प्लेंडर आणि HF डिलक्स या होत्या आणि मारुती सुझुकीची वॅगनार ही कार होती. म्हणजे त्याचे फ्लेक्स फ्युएल एडिशन्स. आता यामध्ये यामाहाने आपली सगळ्यात फेमस बाईक FZ लॉन्च केली आहे. दिसायला ही गाडी बाहेरून यामाहाच्या FZ ड्रेव या गाडीसारखी दिसते. तोच दमदार लुक यामाहाने कायम ठेवलाय. पुढच्या बाजूला फुल LED प्रोजेक्टेड हेडलॅम्प देण्यात आलाय, ज्यासोबत इंटिग्रेटेड पोझिशन लॅम्प्स आणि फ्युएल टँकला एरोडायनामिक स्टायलिंग दिली आहे. सोबत फॉक्स एअर व्हेंट्स आणि कॉम्पॅक्ट एक्झॉस्ट यामुळे बाईकचा लुक अजूनच स्पोर्टी वाटतो. सिंगल पीस सीट आणि शार्प LED टेल लॅम्प यामुळे बाईकचा एकंदर रोड प्रेझेन्स खूप अट्रॅक्टिव्ह बनतो. सध्या ही बाईक एकाच कलर ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे, तो म्हणजे मेटॅलिक ब्लॅक. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 135 आहे आणि फ्युएल टँक कॅपॅसिटी 12 लिटरची आहे. FZ ब्लू फ्लेक्समध्ये 149cc एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले, जे यामाहाच्या FZ सिरीजमध्ये आधीपासून वापरलं जातं. हे इंजिन 8.6 किलोवॅट म्हणजे जवळपास 11.5 इंडियन HP पॉवर आणि 12.8 Nm टॉर्क जनरेट करतं. त्यामध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स मिळतो. इंजिनमध्ये जो काही बदल केलाय तो फक्त फ्लेक्स फ्युएलसाठी केलेला आहे. म्हणजे या इंजिनमध्ये यामाहाने विशिष्ट प्रकारचे गॅस्केट, ओ रिंग्स आणि फ्युएल लाईन्स वापरल्यात, ज्या इथेनॉलच्या संपर्कात आल्या तरी खराब होणार नाहीत. सामान्य इंजिनमध्ये तो धोका असतो. यासोबत इंजिनमध्ये इग्निशन टायमिंग आणि फ्युएल इंजेक्शन मॅपमध्येही बदल करण्यात आले. इथेनॉल ब्लेंडिंग असलेले पेट्रोल हे सामान्य पेट्रोलपेक्षा वेगळ्या प्रकारे जळतं. त्यामुळे इग्निशन आणि फ्युएल इंजेक्शन या दोन्ही गोष्टींमध्ये फरक पडतो. फ्लेक्स फ्युएल असणारे इंजिन स्वतःच डिटेक्ट करतं की गाडीमध्ये टाकलेल्या पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल आहे आणि त्यानुसार ते फ्युएल इंजेक्टर्सना कमांड देतात की किती प्रमाणात इंधन पुढे ढकलायचंय. मग तुम्ही त्यात E20 फ्युएल टाका किंवा E85, ही बाईक दोन्हीवर अगदी व्यवस्थित चालेल. सेफ्टी आणि हार्डवेअर बद्दल बोलूया. या बाईकमध्ये पुढे टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला 7 स्टेप ऍडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन दिलंय. त्यामुळे राईड एकदम स्टेबल आणि कम्फर्टेबल होते. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलाय. सोबतच बॉश कंपनीची ABS सिस्टीम देखील दिली आहे. 17 इंचांचे अलॉय व्हील्स दिलेत आणि टायर्स ट्यूबलेस मिळतात. फीचर्स तर म्हणाल तर त्यात LED डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलाय, ज्यात स्पीडोमीटर, टॅकोमीटर, फ्युएल गेज आणि क्लॉक्स असे सगळे महत्त्वाचे डिटेल्स दिसतात. साइड स्टँड इंजिन कट ऑफ सारखं सेफ्टी फीचर देखील यात दिलंय, म्हणजे स्टँड खाली असताना इंजिन आपोआप बंद राहतं. या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं फीचर म्हणजे यामाहाचं वाय कनेक्ट, याने तुम्ही तुमची बाईक स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता आणि मग फोनच्या ॲपमध्ये तुम्हाला बाईकचं पार्किंग लोकेशन, सर्व्हिस रिमाइंडर, मायलेज रेकॉर्ड असं सगळं मिळतं. गाडीचे टर्न इंडिकेटर्स तुम्हाला साधेच मिळतात. LED हवे असतील तर ते ॲक्सेसरी म्हणून घेता येतील. आता आपण तो मुद्दा बघूया जो गाडी घेताना सगळ्यात आधी आपल्या डोक्यात येतो, मायलेज किती देते. यामाने काही अजून ऑफिशियल आकडा जाहीर केलेला नाहीये, मात्र यामाहा FZ रेव्हचं मायलेज हे साधारणपणे 50 किलोमीटर प्रति लिटर एवढं आहे. त्यामुळे या गाडीचंही मायलेज तेवढंच असू शकतं. फक्त आता मुद्दा असा आहे की इथेनॉलमुळे गाडीचं मायलेज कमी होतं. म्हणजे आता तर ही गोष्ट सरकारने देखील मान्य केली आहे. त्यामुळे तुम्ही या गाडीमध्ये कोणत्या प्रकारचं पेट्रोल टाकताय त्यानुसार त्याचं मायलेज ठरणार आहे. 100% पेट्रोल असेल तर 45 ते 50 किलोमीटरचा मायलेज मिळेल. E20 पेट्रोलला थोडं कमी होईल. असं करत करत E85 पेट्रोल जर तुम्ही या गाडीमध्ये वापरलं तर ते मायलेज 15 ते 25% कमी होऊ शकतं. ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
आता दुसरा मेन मुद्दा म्हणजे किंमत. यामाहा FZ ब्लू फ्लेक्सची किंमत आहे 1,24,000 रुपये एक्स शोरूम. यामाहाच्या FZ रेवच्या पेट्रोल बाईकपेक्षा ही किंमत बऱ्यापैकी जास्त आहे. रेवची एक्स शोरूम किंमत 1,17,000 रुपये आहे. सध्या ही बाईक फक्त ठराविक राज्यांमध्येच उपलब्ध असणार आहे आणि यात महाराष्ट्र देखील आहे. ही गाडी कधी अवेलेबल होणार याबद्दल मात्र तुम्हाला जवळच्या डीलरशिपमध्ये चौकशी करावी लागेल. बुकिंग सुरू झाली आहे आणि यामाहाच्या वेबसाईटवर तुम्ही 2,000 रुपये टोकन अमाउंट भरून ही गाडी बुक करू शकता. एकूणच पेट्रोलमध्ये आता किती इथेनॉल वाढवलं जाईल हे तर सरकारच ठरवणार आहे. मात्र भविष्याचा विचार करून जर तुम्हाला फ्लेक्स फ्युएल इंजिनची गाडी घ्यायची असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे. बाकी इथेनॉलच्या या सगळ्या गोंधळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि टेक महारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.